अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुचरित्र सारामृत पारायण अध्याय 16 गुरुभक्तीचे महात्म्य धम्म शिक्षकांच्या कथा श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्ये नमः। नामधारकांना सिद्धांना म्हणाला, स्वामी मला गुरुचरित्र आणखीन सविस्तर सांगा। सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले, पुढे काय घडले ते सविस्तर सांगा। नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला। ते म्हणाले, नामधारका तू खरोखरच धन्य आहेस, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस। आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस। माझे मन अविद्य रूप गाढ निद्रेत झोपले होते, तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे। तू माझा प्राणसख आहेस, तुझ्यामुळे मला सुख लाभ झाला। मला श्री गुरुचरित्र आठवले। आज तूच मला सुधा अमृतात सागरात लोटले आहेस। तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस, त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे। तुला पुत्र पौत्रांची प्राप्ती होईल, तुझ्या घरी कधी दुःख दारिद्र्य येणार नाही। तुला सर्व मान सन्मान प्राप्त होईल, तुझ्या घरी अष्ट ऐश्वर्य नांदतील। श्री गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे, ते चरित्र मी तुला सविस्तरपणे सांगतो। श्री गुरुच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले। त्यावेळी त्याचबरोबर मी होतो। 1 वर्षभर श्री गुरूंचे तेथे वास्तव्य होते। एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला व त्यांच्या चरणावर डोके ठेवून म्हणाला, स्वामी मी अज्ञान सागरात बुडालो होतो, माझा उद्धार करा, माझे रक्षण करा। मी खूप दिवस तप केले, मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही। माझे मन एकाग्र होत नाही, ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे। आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे। मी गुरुसेवा केली नाही, त्यामुळेच माझे मन स्थिर नाही। तुम्हीच या विश्वाचे तारक आहात, तुम्ही सद्गुरू आहात, म्हणूनच मला उपदेश करा आणि मला त्वरित ज्ञान प्राप्ती होईल। तो ब्राह्मण असे म्हणत असताना श्री गुरु हसून म्हणाले, तू स्वतःला तपस्वी म्हणतोस, तेव्हा तू कोणीतरी गुरु असला पाहिजे। श्री गुरु असे म्हणाले असता ते तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला, मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत। मला फार त्रास देतात, मला वाटेल ते टाकून बोलतात। जी कामे मी करू नये अशी कामे मला सांगतात। मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काहीच शिकवित नाहीत। तुझे अंतःकरण अद्याप स्थिर नाही, शांत नाही असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात, पण मी त्यांची कोणतीच आज्ञा मानित नसे। त्यावर ते माझ्यावर खूप रागावत असत। या सर्व त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला। त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले। ते म्हणाले, तू मोठा आत्मघातकी आहेस। तुझे हे वर्तन म्हणजेच स्वतःचे नाक कापून दुसऱ्याच्या अपशकुनासारखे आहे। ते स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस, आपल्या गुरूंचे दोष ओरडून सांगतोस। तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे, तू गुरुद्रोही आहेस। मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार? घरात द्रव्यांचा ठेवा असताना तो मिळविण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यासाठी कोणता शहाणपणा आहे? जो गुरुद्रोही असतो त्याचे इह परकल्याण कधीच होत नाही। त्या दिव्य धारकाला ज्ञान कसे प्राप्त होणार? जो आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते। गुरु संतुष्ट झाले असता वेदशास्त्रांचे ज्ञान होते, अष्टसिद्धी वश होतात। यासाठी गुरुला शरण जावे। श्री गुरुने असे सांगितले असताना तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, स्वामी आपण जगद्गुरु आहात, ज्ञानसागर आहात। मी केवळ अज्ञानी आहे, माझा उद्धार करा। मला गुरुची ओळख नाही, गुरु कसा ओळखावा, त्याची सेवा कशी करावी याविषयी मला काहीच ज्ञान नाही, त्यामुळेच माझ्या हातून प्रसाद घडला। आता त्याविषयी सविस्तर सांगा। त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरूंना त्याची दया आली। ते म्हणाले, गुरु हे माता पित्या समान असतात। गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो, त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते, म्हणून आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करावी। याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो। ही कथा महाभारताच्या आदी पर्वतात आलेली आहे। द्वापार युगाच्या अखेरच्या काळातील ही कथा आहे। त्या काळी धम्म नावाचा एक थोर ऋषी होते, त्यांचे एक आश्रम होता। त्या आश्रमात अनेक शिष्य होते। ते आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते। त्याच आश्रमात आरुणी, वैद्य म्हणजेच वेद व उपमन्यू असे 3 शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत होते, वेदाध्ययन करत होते। पूर्वी गुरु आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करण्यास लावत। ती कामे शिष्य अनेक प्रकारची कामे चिकाटीने, कष्टाने व आपल्या गुरुवरील परम श्रद्धेने करतात याची ती परीक्षा घेत असत। मग सर्व कसोट्यातून उत्तरलेल्या शिष्यावर तत्काल कृपा करून त्यांच्या कामना पूर्ण करीत असे। धम्म ऋषी याच परंपरेतील होते। एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते, आकाशात काळे ढग मेघ जमले होते। धम्म ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवत होते। त्याचवेळी मोठा वारा सुटू लागला, विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला। पाण्याचे लोट वाहू लागले। धम्म ऋषी मोठ्या काळजीत पडले। ते आपल्या शिष्यांना म्हणाले, इतका मोठा पाऊस पूर्वी कधीच पडला नव्हता। आपल्या भाताच्या शेतातला भात जो आहे तो घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सगळं पीक वाया जाईल। हे शब्द ऐकतात सगळे शिष्य एकमेकाकडे पाहू लागले। आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार, म्हणजेच आता पावसात भिजत जावे लागणार। काय ही कटकट असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला। त्या शिष्यात आरुणी नावाचा जो शिष्य होता तो अत्यंत नम्र, कष्टाळू होता। गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो तयार, एका पायावर उभे असे। आपल्या गुरुवर त्या
कृष्णाचीच नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाला त्याला लाज वाटत नसे. अरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव मला आज्ञा करा, मी जातो बांध पक्का करून येतो. धोम्य म्हणाले, जा बाळ, बांध घट्ट करून ये, कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस. अरुणी धावत धावत शेतात गेला. पाऊस पडतच होता. शेताचा बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. अरुणीने बांध अडवण्याचा खूप प्रयत्न केला. मोठमोठे दगड आणून टाकले, माती घातली, पण पाण्याला इतका जोराचा ऊग होता की आडवे घातलेले सगळे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नावर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे? अरुणी पुढे मोठा प्रश्न उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा? पाणी कसं अडवायचं? आपणास काही जमत नाही म्हणून परत जायचं? छे, हे होणे नाही. प्राण गेला तरी चालेल, पण तसंच परत जायचं नाही. अरुणी निश्चयपूर्वक ठरवले. विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली. शेताचा बांध जेथे फुटत होता तो त्या आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी दगड माती त्याच्या शरीराला चिटकून बसली. त्यामुळे चांगला बांध तयार झाला. जिवंत बांधापुढे पाण्यालाही हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जात नव्हता. अरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरुचे स्मरण करत होता. संध्याकाळ झाली तरी अरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी अरुणी आश्रमात परत आला नाही. धोम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले. ते उठले, मशाल पेटवली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले. पण अरुणी कुठेच दिसत नव्हता. अरे अरुणी बाळा, कुठे आहेस रे? अशा हाका मारू लागले, पण उत्तर मिळेना. धोम्य ऋषी व्याकुळ झाले. शेतात शोधू लागले, पण त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जिथे बांध फुटला होता तेथे पाणी अडवण्यासाठी अरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्धी गेली होती. शरीर पार गारटले होते. सारा प्रकार धोम्य ऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी अरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले, गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने अरुणी सावध झाला. त्यांनी झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, बाळ अरुणी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझे जीवन सुखी होईल. त्याच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धोम्य ऋषी त्याला म्हणाले, अरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. सेवेच्या रूपाने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा. विवाह करून सुखाने संसार कर. आपल्या गुरुचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. गुरूंचा आशीर्वाद खरा झाला. अरुणी निघून गेल्यावर धोम्य ऋषीने आपला दुसरा शिष्य वैद्य याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. वैद्य हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता. एके दिवशी धोम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला मी आता एक सांगतो. तू आता आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भात शेतीची नीट देखभाल कर. पीक तयार झाले की धान्य घरी आण. धोम्यानी अशी आज्ञा करताच वैद्य मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला. तो दिवस रात्र शेतात काम करीत होता. भात शेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली, झोडपणी केली व खळ्यात धान्याची रास तयार केली. मग त्याने आश्रमात जाऊन गुरूंना सांगितले, धान्य तयार झाले आहे, आता काय करू? धोम्य ऋषी त्याला म्हणाले, तू खूप कष्ट केले आहेस, आता तयार झालेले धान्य घेऊन ये. असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा जुंपलेला गाडा दिला. वैद्य गाडा घेऊन शेतात गेला. त्याने 2 खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे येऊ लागला. पण 2 खंडी भात असलेला गाडा रेड्याला एकट्याला ओढवेना. आता काय करायचे असा वैद्यापुढे प्रश्न उभा राहिला. शेवटी त्याने जोखंडात आपली स्वतःची मान अडकवली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला. वाटेत चिखलात रेडा गुरुतला. खूप प्रयत्न केले पण रेडा काही केल्या चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे असा प्रश्न त्याच्या पुढे उभा राहिला. पण मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला. गाडा खूप जड होता त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव कासावीस झाला पण तो डगमगला नाही, थांबला नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला. वैद्यांची ती अवस्था पाहून धोम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली. त्यांनी वैद्याला सोडून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. वैद्याची भक्ती, श्रद्धा, कर्तव्यनिष्ठा पाहून धोम्य ऋषी प्रसन्न झाले. त्यांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिला. तू सर्व शास्त्र संपन्न होशील. त्या क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परत गेला. धोम्य ऋषीचा तिसरा शिष्य उपमन्यू, तो
तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत असे. धोमे ऋषींनी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत, मगच त्याच्यावर कृपा करीत असत. उपमन्यूची भूक खूप मोठी होती, त्यामुळे तो खूप खात असे. अति आहारामुळे त्याची बुद्धी जड होती, त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे. त्यावर गुरुने एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गाई गुरे चारण्याचे काम दिले. गुरुच्या आज्ञेने तो दररोज गुरे वासरे रानात घेऊन जात असे. उपमन्यू दिवसभर गाई गुरे रानात चारत असे व संध्याकाळी परत आणत असे. आता त्याची परीक्षा घ्यायची असे गुरुने ठरविले. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला. तेव्हा गुरुने त्याला विचारले, बाळ उपमन्यू, मी तर तुला खायला काहीही देत नाही, तरी सुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, गुरे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या 4 घरी अन्नांची भिक्षा मागतो व जेवतो. गुरु धौम्य म्हणाले, अरे, मिळालेली भिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही, ते पाप आहे. तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा. गुरुच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला, पण गुरु त्या भिक्षेतला एक कणही उपमन्यूला देत नसे. काही दिवसांनी गुरुंनी पुन्हा विचारले, बाळ, आता तू काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे, 2 वेळा भिक्षा मागणे पाप आहे. उपमन्यूने गुरुच्या आज्ञेचे पूर्ण पालन केले, तरी सुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखे पुष्ट. गुरुंनी विचारले, आता काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, आता मी गायीचे दूध पितो. गुरु म्हणाले, अरे, हे तर सर्वात वाईट. उपमन्यूने गुरुची आज्ञा मान्य केली. काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखाच पुष्ट राहू लागला. गुरुंनी विचारले, बाळ, आता तू काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, रानात गायींना वासरे पिऊ लागली की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते. गळणारे ते दूध मी द्रोणात धरून पितो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे रे, ही तर सर्वात वाईट गोष्ट. उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते. उपमन्यूने तेही सोडून दिले. आता त्याला उपवास घडू लागला. काय खावे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे. एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चिक गळत असल्याने उपमन्यूने पाहिले. त्याला वाटले ते दूध आहे. हे उष्टे दूध नाही असा विचार करून त्याने पानाच्या द्रोणात तो चिक धरला. दूध समजून तो प्याला, पण पिता पिता त्याच्या डोळ्यात चिक गेला. त्यामुळे त्याची दृष्टी गेली. तो आंधळा झाला. त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले. आता गुरूंना घरी कसे न्यायचे? त्याप्रमाणे मोठा प्रश्नच उभा राहिला. रानात फिरता फिरता तो एका विहिरीत पडला. आता आपण आज गुरुदेव रागवणार, त्यांना काय सांगायचे? त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना. संध्याकाळ झाली. गुरे आश्रमात परत गेली. अजून उपमन्यू कसा आला नाही त्याबद्दल धोमे ऋषींना काळजी वाटू लागली. ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले. ते मोठ्या मोठ्याने हाका मारू लागले. गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला, गुरुदेव, मी येथे विहिरीत पडलो आहे. उपमन्यूचे शब्द ऐकताच धोमे ऋषी त्या विहिरीजवळ गेले. तू विहिरीत कसा पडलास असे त्यांनी सांगितले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले. ते ऐकताच धोमे ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनात अपार कृपा झाली. त्यांनी उपमन्यूला अश्विनी कुमाराचे स्मरण करण्यास सांगितले. त्याने अश्विनी कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमाराच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणावर भक्तिभावाने वंदन केले. उपमन्यूचा भक्तिभाव, त्याची गुरुवरील अनन्य निष्ठा पाहून धोमे ऋषींनी त्याला प्रेमाने पोटाशी धरले. प्रसन्न झालेल्या धोमे ऋषींनी आशावादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या डोक्यावर ठेवला. त्या क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्यांनी त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. धोमे ऋषी त्याला म्हणाले, तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर. तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुला अनेक शिष्य मिळतील. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व परमज्ञानी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शिष्य शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जनमेजय राजाला सर्पसत्रात मदत करील. इंद्राला तक्षकास शरण आणील. धोमे ऋषीने असा आशीर्वाद दिला असता उपमन्यू आनंदाने स्वग्रही गेला. सिद्ध म्हणाले, नामधारका, गुरुसेवेचे आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे महात्म्य याविषयी नरसिंह सरस्वतींनी त्या तामसी ब्राह्मणाला धोमे ऋषीची 3 शिष्यांची कथा सांगितली. त्या कथा सांगून नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाला म्हणाले, तू गुरु कडक बोलतात, वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरूंची निंदा केली आहेस. हे महापाप आहे. श्री नरसिंह सरस्वती असे बोलले असतात ते तामसी ब्राह्मण पश्चात्तापाने होरपळून निघाला. मोठ्यांदा रडू लागला. स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित्त म्हणून मी आता आपण प्राणत्याग करेन असे बोलू लागला. प्रायश्चित्तेन शुद्धंती या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले. श्री नरसिंह सरस्वतीच्या कृपाशीर्वादाने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग श्री गुरु त्याला म्हणाले, आता तू
तुझ्या गुरूंच्याकडे परत जा, ते तुझा स्वीकार करतील, तू त्यांची सेवा कर, यातच तुझे कल्याण आहे. त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, तो ब्राह्मण निघून गेल्यावर नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवाडी येथे गेले. तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला. त्या विषयाची कथा नंतर सांगतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गुरुशुश्रूषा महात्म्य सर्व नावांचा 16वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 17वा. मंगलबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुभ्यो नमः. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखर श्रेष्ठ गुरुभक्त आहेस हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरू होण्याअगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो, त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनू आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो, ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नदीच्या तीरावर भिलवडी क्षेत्राच्या पश्चिम तीरावर औदुंबर हे तीर्थक्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नरसिंह सरस्वती एक चतुर्मास म्हणजे 4 महिने गुप्तपणे राहिले होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरुचे वास्तव्य होते, त्यामुळे ते स्थान औदुंबर सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर, मग त्यांना भिक्षा मागण्याची, जप तप करण्याची आवश्यकता का होती, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिवशंकर व दत्तात्रय सुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. ते रंजले गांजलेले भक्त त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत. श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त क्षेत्रे प्रकट झाली. भक्तजनावर अनुग्रह करण्यासाठी श्री गुरु भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत. मग अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले. म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच. त्याप्रमाणे श्री गुरु भिल्लवेडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली होती. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही, हेच खरे. श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण होत होता. विद्वान लोकांच्या त्यांचा मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो उपजताच अगदी मतिमंद होता. कितीही शिकविले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे. तो लहान असताना त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्यांच्या नात्यातील अनेक लोकांनी त्याचे पालनपोषण केले. बघता बघता तो मुलगा 7 वर्षांचा झाला. गोळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. मौजी बंधनानंतर त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठवले, पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता, पण वेदाध्ययन कुठले? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मोठा मुलगा तशी त्याची सर्व लोक थट्टा करत असे. लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान मोठे, तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय. विद्वानाची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यात काहीच फरक नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. असले लाजीरवाणे जीने जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांना केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणायचा, मी गत जन्मी विद्यादान केले नाही म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मी विद्या येईल, त्या जन्मी तू भीक मागून जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनात फिरून चालत मूर्ख म्हणून जीवन राहण्यापेक्षा आपला प्राण द्यावा, मरून जावे असे त्याला ठरविले. आत्महत्येचा विचार करीत तो फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिलवडी गावी आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरून बसला. देवीच्या आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करून देवीला आपले दुःख सांगू लागला. हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली आहे, माझी उपेक्षा केली, मग तू तरी माझ्यावर कृपा कर, मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही. हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू? कोठे जाऊ? माझे हाक तुला ऐकू येत नाही. माझ्यावर तुझी कृपा होत नाही म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायावर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखर आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरी सुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, आता माझ्यावर कृपा केली नाहीस तर उद्या सकाळी मी माझी मान कापून माझे मस्तक तुला अर्पण करीन. त्या मुलाचा तो निर्धार पाहून भुवनेश्वरी देवी
प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागवू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंब वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात दत्तात्रयांचे अवतार नरसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंब वृक्षाखाली नरसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावत जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीव नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन करीत होता. श्री गुरूंनी त्यांना मनोभावे ओळखले. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्या क्षणी त्याला वेदशास्त्र पुराणादी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करील त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील मंदमती ब्राह्मणावर प्रदान नावाचा 17वा अध्याय समाप्त. श्री दत्तात्रेय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 18. अमरपूर महात्म्य. ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. श्री गुरुभ्यो नमः. नामधारक सिद्धमुनीचा जय जयकार करीत म्हणाला, हो गुरु, तुम्ही खरोखर संसार तारक आहात. श्री गुरुचरित्र अमृताने तुम्ही माझे कान तृप्त केले, परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिक ऐकण्याची मला इच्छा आहे, म्हणून मला आणखीन सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे, ज्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे. मी तुला भिल्लवडी स्थान महात्म्य सांगितले. आता पुढचे चरित्र एकाग्रचित्ताने आहे. भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नरसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्ण पंचगंगा संगमावर आले. तेथे त्यांनी भक्तजनांना अनुग्रह करण्यासाठी 12 वर्ष वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म्य काशी प्रयागा समान आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे. तेथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माग स्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्यात शतपट पुण्य. या संगमावर एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. तेथे पवित्र औदुंबर वृक्ष असून ते 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लार्थ, काम्यतीर्थ, वरतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थ स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्णा पंचगंगा संगमा श्री गुरु नरसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो. ती आहे की आज कृष्ण पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे. श्री नरसिंह सरस्वती दररोज दुपारी अमरापुरात भिक्षेसाठी जात असत व खऱ्या भक्तावर कृपा करीत असत. याच अमरापुरात एका विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपारायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे. त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथींची पूजा करीत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाताने कधीही परत पाठवत नसे. कोरडे भिक्षांना अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. एकदा काय झाले, नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, फुलं, पुष्प, फल, तोय यातले काहीही अर्पण केले असतात तो ते आनंदाने स्वीकारतो. या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्यांच्या शेंगाच्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल उपटून टाकला. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, अहो काय आमचे दुर्दैव, त्या यतीला आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्नच तोडले. असे म्हणून ती श्री गुरूंनाही दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागावून म्हणाला, तू श्री गुरूंना वाईट बोलू नको. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते. त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली, मगच 84 लक्ष सृष्टी निर्माण केली. आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांना जाताना आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच पूर्ण उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुदळ घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाच्या जमिनीत
धनाचा हंडा सापडला. तो पाहून त्या ब्राह्मण पती पत्नीला खूप आनंद झाला. ही तर त्या श्री गुरूंची कृपा. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत, यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून ती श्री गुरूंचा जय जयकार करू लागली. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांनी मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला. श्री गुरु त्यांना म्हणाले, जे घडले ते कुणालाही सांगू नका. जर कुठे बोललात तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व दुःखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायमची राहील. तुमचे इहपर कल्याण होईल. श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु नरसिंह सरस्वतीचे महात्म्य असे आहे म्हणून त्याला शरण जावे, याची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इह परलोकी कल्याण होईल. अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील अमरपूर महिमा द्विज दैन्य हरण नावाचा 18वा अध्याय समाप्त. श्री गुरु दत्तात्रय अर्पणास्तु. श्री गुरुदेव दत्त.